मी आज तुम्हाला एंजल वन ॲप हे कशा पद्धतीने यूज करायचं आहे, त्यामध्ये काय काय फंक्शन दिलेले आहेत एंजलने, ते खूप फायदेशीर आहेत आणि का करायचं आहे ह्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे. त्यामध्ये आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, IPO घेऊ शकतो, म्युच्युअल फंड घेऊ शकतो किंवा गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, इन्शुरन्स काढू शकतो. असे खूप फायदे आहेत एंजलच्या ॲपमध्ये. तर एकाच ठिकाणी तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ मॅनेज होतोय. तुम्ही सर्व एकाच ठिकाणी करू शकता, म्हणून आपल्याला एंजल वन ॲप यूज करायचं आहे. तर एंजल ॲप कशा पद्धतीने यूज करायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी तुम्ही हे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्णपणे पाहायचे आहे आणि व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. अशा प्रकारचे होम पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला स्टॉक, FNO, म्युच्युअल फंड हे ऑप्शन दिसत आहेत. त्याच्या खालोखाल इंडियन मार्केट आहे. त्या इंडियन मार्केटमध्ये काही FNO मध्ये ट्रेड होणारे इंडेक्स आपल्याला दिसतात. त्यामध्ये निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, बँकेक्स आहे आणि फिन निफ्टी आहे. याच्याबरोबर अजून काही इंडायसेस आहेत. ते पण आपण पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला NXT 50, निफ्टी, मिड कॅप निफ्टी हे पण इंडायसेस आहेत. परंतु यामध्ये तुम्ही फक्त 5च सिलेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे USA चे काही इंडायसेस आहेत, युरोपचे काही इंडायसेस दिसतात, एशियाचे काही इंडायसेस दिसतात. ते तुम्ही इथे सेव्ह या बटनावर क्लिक करून तुम्ही इथे वरती इंडायसेसमध्ये दाखवू शकता. त्याचप्रमाणे FIS डाटा आहे, DIS डाटा आहे, ग्लोबल मार्केट आहे आणि सेक्टर इंडायसेस असे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेली, मंथली आणि इयरली असा डाटा पण पाहू शकता की FIS काय करत आहे, डे वाईज काय करत आहेत, मंथ वाईज काय करत आहेत, इयर वाईज काय करत आहेत, त्यांचा पण डाटा पाहू शकतो. उदाहरणार्थ इथे पहा, 15 जुलै 2024 रोजी FIS ने 2,684 करोडची खरेदी केलेली. तसेच DIS ने 331 करोडची बिकवाली केलेली आहे, म्हणजे विक्री केलेली आहे. तसेच FIS चे काही फ्युचर ऍक्टिव्हिटी पण तुम्ही पाहू शकता की स्टॉक मध्ये काय नेट कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत त्यांचे, इंडेक्स मध्ये काय नेट कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत, ते पण तुम्ही इथे पाहून प्रेडिक्ट करू शकता की मार्केटमध्ये कोणत्या दिशेला जाण्याची शक्यता आहे किंवा आपल्या मार्केटमध्ये जास्त व्हॉल्यूमनं कोण इन्व्हेस्ट करत आहे. तसेच FIS इंडेक्स ट्रेंड म्हणजे ट्रेंड हा तुम्हाला दाखवला जातो. त्याचप्रमाणे त्याच्या खालोखाल एंजल ब्रोकिंगने काही मागील 30 दिवसामध्ये काही 4 स्टॉक शोधले आहेत, ते या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये आयडिया आहे, IRFC आहे, येस बँक आहे, बेल आहे, हे पण तुम्ही पाहू शकता. खालोखाल IPO मध्ये काय असतं की मार्केटमध्ये लिस्ट होण्याच्या आधी तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. त्यासाठी IPO काढला जातो. IPO बद्दल आपण व्हिडिओ एक बनवणार आहोत. आता खाली एक ब्लॅक कलरचा बॉक्स दिसत आहे. त्या ब्लॅक कलरच्या बॉक्समध्ये ऑल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टॉक मध्ये किती पोझिशन आहे तुमच्या, म्युच्युअल फंड मध्ये काय आहे आणि गोल्ड मध्ये SGB म्हणजे गोल्ड मध्ये काय इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, बॉन्ड मध्ये काय इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, ते पण तुम्हाला इथे दिसून जाते. स्टॉक वर गेल्यानंतर तुमचे स्टॉक मध्ये काय गेन आहे, ओव्हरऑल गेन काय आहे, टुडे लॉस काय आहे, ते पण तिथे दिसते. म्युच्युअल फंड मध्ये पण तुम्हाला त्याच पद्धतीने दिसते. पोझिशन मध्ये तुमचा आजचा अनरिलाइज गेन काय आहे आणि रिलाइज गेन काय आहे हा तुम्हाला इथे दिसून जाईल. तसेच एंजलने काही ऑफर्स अँड रिवॉर्ड्स ठेवलेले असतात, त्यामध्ये पण तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. रेफर अर्न म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंडला लिंक शेअर करून तुम्ही 400 रुपये अर्न करू शकता. ते त्यावर क्लिक केल्यानंतर ही शेअर लिंक वाया व्हॉट्सअप याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला लिंक शेअर करून तुम्ही 400 रुपये अर्न करू शकता. तसेच डिस्कवर स्टॉक यामध्ये काय आहे, हाय स्टॉक आहेत जे एक वीक मध्ये कोणत्या कोणत्या स्टॉकने किती % रिटर्न दिलेला आहे ते इथे हायेस्ट दाखवलं जातं. त्याचप्रमाणे मंथ मध्ये किती स्टॉकने रिटर्न दिलेला आहे, 3 मंथ मध्ये किती दिलेला आहे, 52 वीक मध्ये कोणत्या स्टॉकने किती % रिटर्न दिलेलं आहे हायेस्ट, हे यामध्ये तुम्हाला दिसून येते. त्याचप्रमाणे सेक्टर थीम्स मध्ये तुम्ही IT
सॉफ्टवेअर म्हणा, फायनान्स एनबीसीसी, टेक्सटाईल या कंपन्या पण तुम्ही तिथे सर्च करू शकता. त्याच्या खालोखाल एंजलने रिसर्च रिकमेंडेशन केलेले काही ट्रेडिंग आयडियाज आहेत की त्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये किंवा लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करून परतावा घेऊ शकता. इंडिगो शेअर्स रिकमेंडेशन केलेलं आहे. पुन्हा होंडा पॉवर एक केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमच्या पोर्टफोलिओची ग्रोथ करू शकता. त्याचप्रमाणे खाली दिलेलं आहे वॉच लिस्ट. वॉच लिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीचे वॉच लिस्ट बनवू शकता. इथे प्लस बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे आवडते वॉच लिस्ट बनवून त्यामध्ये तुमच्या आवडते कोणते कोणते स्टॉक आहेत ते ऍड करू शकता. जसे की मी माय वॉच लिस्ट मध्ये काही रिसर्च करत आहे की सी कॉस्ट किंवा ओपन पॉइंट हा एक स्टॉक रिसर्च करत आहे, तो माझ्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करत आहे. हा वॉच लिस्ट मध्ये ऍड झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही असे वेगवेगळे ग्रुप बनवून किंवा तुमचे नाव देऊन तुम्ही वॉच लिस्ट बनवू शकता. पोर्टफोलिओ मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑल ऑप्शन मध्ये गेला की तुम्हाला सर्वच दिसते. तसेच तुम्हाला इक्विटीचे पाहायचं असेल तर इक्विटीचे दिसेल. त्यामध्ये तुमचे कोणते कोणते स्टॉक आहेत ते पण दिसते, त्यांचा गेन किती आहे, लॉस किती आहे हे पण दिसेल. जसे म्युच्युअल फंड मध्ये गेला तर म्युच्युअल फंड तुमच्या कोणत्या आहेत त्या दिसतील. गोल्ड मध्ये केले असेल गोल्डची इन्व्हेस्टमेंट दिसेल. इन्व्हेस्टमेंट पिक्स म्हणजे एंजलचे काही प्लॅन घेतले असतील तर तुम्हाला ते प्लॅन बी इथे दिसतील. ऑर्डर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आज ऑर्डर यामध्ये तुमची आजची काय ऑर्डर पेंडिंग आहे का, एक्झिक्यूट कोणत्या झालेल्या आहेत किंवा रिजेक्ट कोणते झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे पोझिशन मध्ये तुमची जर एखादी ऑर्डर बाय झाली असेल तर तुम्ही ती पोझिशन मध्ये पाहू शकता. बास्केट ऑर्डर मध्ये तुम्ही एखादी बास्केट केली असेल, क्रिएट केला असेल तर ती बास्केट ऑर्डर मध्ये तुम्हाला दिसून येईल. स्टॉक एसआयपी केली असेल तर स्टॉक एसआयपी तुम्ही इथून ऍड करू शकता. जीटीटी ऑर्डर लावू शकता. तसेच अकाउंट या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे, ट्रेडिंग बॅलन्स किती आहे तो तुम्हाला इथे दिसेल. अकाउंटला फंड किती आहे, अवेलेबल कॅश फंड किती आहे, मार्जिन होल्डिंग फंड किती आहे तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्या खालोखाली तर ट्रेड चार्जेस काय आहेत तुमचे ते पाहू शकता. प्रॉफिट अँड लॉस पाहू शकता. स्टेटमेंट लेजर पाहू शकता. फंड ट्रान्झॅक्शन पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. इथे शेवटी तुम्हाला लॉगआउटचा ऑप्शन आहे की लॉगआउट करून तुम्ही एक्झिट होऊ शकता. आता तुम्हाला वॉच लिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखादा स्टॉक बाय करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा. वॉच लिस्ट मध्ये गेल्यानंतर आता समजा तुम्हाला 1 पॉइंट हा स्टॉक बाय करायचा असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बाय म्हणून ऑप्शन आहे, ह्यावर क्लिक केल्यावर इथं नंबर ऑफ शेअर्स इथं वरती पाहायला गेला तर डिलिव्हरी आहे, इंट्राडे आहे. तर तुम्हाला डिलिव्हरी मध्ये सिलेक्ट करायचं आहे. तर एक शेअर्स घेण्यासाठी तुम्हाला किती चार्जेस लागतात ते इथं खाली मार्जिन रिक्वायर्ड मध्ये दिसते. आता तुम्ही इथं लिमिट ऑर्डर लावू शकता किंवा मार्केट ऑर्डर लावू शकता. मार्केट ऑर्डर लावली तर तुमच्या एक्झिक्यूट आहे या मार्केट प्राइसला होणार. लिमिट लावली तर तुम्हाला ज्या प्राइसला पाहिजे त्या प्राइसला तो आल्यानंतर तो तुमचा बाय होईल. आता समजा इथे 10 क्वांटिटी टाकले की तुम्हाला शेअर्स 68 रुपयाला पाहिजे असेल तर तुम्हाला 680 रुपये इथे दाखवलं जाते आणि तुमच्याकडे अवेलेबल कॅश 25 रुपये. तुम्हाला इथं पहिल्यांदा तुम्हाला ऍड फंड करावा लागेल, नंतरच तुम्ही ते शेअर्स बाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही शेअर्स बाय करू शकता. त्याचप्रमाणे सेल पण तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. चला तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवर जाऊन तुम्ही एंजल वनचे अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ओपन करू शकता.